नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तर आज आलो आहे आपल्या वाडीमध्ये. वाडीत कशासाठी? तर श्रमदानासाठी. तर मंडळी, हे आहे गोंडबरे बंधू यांचं 50 वर्षापूर्वीचं जुनं घर आणि हे घर पाडण्यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी लावलं होतं श्रमदान. तर मंडळी, आजवर वाडीत जेवढी जेवढी नवीन घरं झाली त्या त्या ठिकाणी वाडीचं श्रमदान झालेलं आणि श्रमदान म्हटलं की वाडीतले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी एकत्र येतात आणि या ठिकाणी आपल्या श्रमाचं दान करतात. एकत्र येऊन काम करण्याची मजाच वेगळी असते. थोडंफार काम झालं आणि त्यानंतर आला नाश्ता. इथे गरमागरम पोहे होते, तर इकडे सर्वजण पोह्याचा आस्वाद घेत होते. हे आहेत आमच्या वाडीतले ग्रामस्थ. या श्रमदानासाठी वाडीतल्या प्रत्येकाचा हातभार इथे लागत होता. सर्वांनी पोह्याचा आस्वाद घेतला आणि इकडे आहे मंडळी आमच्या वाडीचं महिला मंडळ. वाडीत कोणतंही काम असू द्या, त्यासाठी महिला मंडळाचं मोलाचं सहकार्य आम्हाला असतंच असतं आणि त्यांच्याशिवाय कोणतंही काम अपूर्णच. तर मंडळी, या ठिकाणी नाश्ता झाला, त्यानंतर थोडा वेळ आम्ही पुन्हा काम केलेलं. तेवढ्यात दुपार झाली. मालक म्हणाला ऊन झालं आहे, म्हटलं थोडंसं थंड आणतो. मग थंड आला. इथे सर्वांनी थंड्याचा देखील आस्वाद घेतला. सर्वजण थंड थंड कूल झाले आणि त्यानंतर दुपारी सर्वजण आम्ही जेवायला घरी गेलो. जेवल्यानंतर पुन्हा सर्व मंडळी त्या ठिकाणी आली आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली. काम तर युद्ध पातळीवरती सुरू होतं. आमच्या वाडीतले ग्रामस्थ आणि महिला बंधू भगिनी काय एकदम भारीच. काम एकदा करायचं म्हणजे करायचंच. तर इकडे काम तर चालू होतं, तेवढ्यात आली चहाताई. म्हटलं चहाताईची पण भेट घेऊया. गरमागरम चहाचा घोट घेतला आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली. बघता बघता सर्व काम इकडे पूर्णत्वाकडे गेलं. मित्रांनो, सर्वांच्या एकीचं बळ असेल तर कोणतंही काम हे पूर्णत्वाकडे जायला वेळ लागत नाही आणि अशा